प्रत्येक कार्यक्रम जपण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत। याचं कारण असं आहे की नवीन पिढीला आपल्या कोकणाकडची आवड निर्माण व्हावी, त्यांनी ती संस्कृती जपन करावं, ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीची नाळ जोडावी, हे त्याच्या मागचा खरा उद्देश आहे। आणि उकळी तांदूळ, हे ओरिजिनल उकळी तांदूळ, समजला? उकळ्या तांदूळाची पेज म्हणजे आमचा काळीज, बरोबर ना? बटर आहे ना, ह्याच्याने ज्यावेळी पायात वात वगैरे असतं ना त्याने सुद्धा म्हणजे घासतं, वात कमी होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्यवस्थित जर किसून बिसून घेतलात ना तर ब्रेडला लावून सुद्धा खाऊ। तर मंडळी, स्वागत आहे आजच्या व्हिडिओत। तर आज खैल आहे तुमका समजला असा, सुरुवातीक तुम्ही बघितलात तर डोंबिवलीतील आहे दिव्य भव्य असो कोकण महोत्सव आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आणि माझ्यासोबत असत आमचे लाडके बांदिवड्यातले श्री 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 प्रवीण परब दादा। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि खास कोकणकरांसाठी, कोकणवासियांसाठी सुवर्ण संधी डोंबिवलीत कोकण महोत्सव असा। आणि आपल्याकडची दिंडी आहे, आपल्याकडची दिंडी देखील खास गावसून लिहिली आहे, गावसून चिंदरगावची दिंडी लिहिली आहे, तावडे सुप्रसिद्ध। तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता गाडीवरून आम्ही चाललो, इकडे आहे सगळं सुंदर अशी सजावट। आणि आता आपण आलो आहात मुख्य प्रवेशद्वाराकडे। लोकसेवा समिती डोंबिवली विशिष्ट आयोजित भव्य दिव्य कोकण महोत्सव लोकसेवेचे। तेव्हा कोकण आपलं कसा। आता जाऊया पुढे। पंडित दिंडी बघा आमची चिंदरची लिहिली आहे, श्री आकाई ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर तालुका मालवण, त्यांची पारंपरिक दिंडी बुवा श्री जयवंत तावडे म्हणजेच भाई तावडे। तर चला तर जाऊया आतमध्ये मंदिर खाम काठी सुद्धा लिहिलेली असत। व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। आपल्या गावाकडची आठवण म्हणजेच तुम्ही पूर्ण गावातच जाऊन पोचतात ह्या सगळ्या कोकण महोत्सव दिल्यावर, सगळ्या गोष्टी बघून पूर्ण बाजारपेठ आहे। सगळे आपल्या चिंद्रातली मुलं तर मंडळी, आता माझ्यासोबत असत लोकसेवा समितीचे या संस्थेचे अध्यक्ष श्री बाळा परब सर। तर कसं वाटतं सर की कोकण महोत्सव म्हटलं की मुळात म्हणजे कोकणी माणसाची नाळ असताना लगेच आपल्या गावात जाऊन पोचतात, तर सगळे आठवणी ताज्या होतं, प्रत्येक गोष्ट मिळतात, सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रकारचे, भजन, डबलबारी म्हणा। आणि आता आजचा कार्यक्रम म्हणजे आमच्या चिंद्रातून लिहिलेली दिंडी आहे। तर कसं वाटतं एक तुमचं मनोगत द्या बघा। मला वाटतं तुम्ही महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मुंबई, ठाणा,
भाईंदर विरार सगळीकडे फिरला असाल, लोकसेवा समितीचा कोकण महोत्सव हा आगळा वेगळा आहे. संस्कृतीचं जपन करणारा कोकण महोत्सव आहे. आज चिंदर आहे, मला वाटतं गेल्या वर्षीसुद्धा चिंदर भटवाडीची आली होती, गेल्या वर्षी आचरेची आली होती. कोकणातली प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक संस्कृती जपण्याचा पारंपरिक आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. मग तो दशावतार असू नये, दिंडी असू नये, चपळ नृत्य असू नये या रोमाट असू नये, जे कार्यक्रम असतील ते प्रत्येक कार्यक्रम जपण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. याचं कारण असं आहे की नवीन पिढीला आपल्या कोकणाकडची आवड निर्माण व्हावी, त्यांनी ती संस्कृती जपन करावं. ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीची नाळ जोडावी, हे त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. कोकणातले छोटे मोठे जे धंदे आहेत ते आपण इथे येऊन त्याच आपणच पिकवलेलं आपणच विकावं आणि त्या छोट्या मोठ्या धंद्यातून चांगली उद्योगपतीची निर्मिती व्हावी, अशी ही आमची संकल्पना आहे. आणि हे आम्ही गेली सातत्याने 28 वर्ष करत आहोत. आता आमचे आदरणीय मार्गदर्शक रवींद्र चव्हाण आमच्या मागे खंबीर उभे आहेत आणि ते सुद्धा आपल्या कोकणातलेच आहेत. ते कोकणी माणूस म्हणून सातत्याने आमच्या मागे सदैव ते उभे असतात. तुम्ही कोकण महोत्सव आमचा पुरेपूर फिरला असाल. 10 दिवस सातत्याने वेगवेगळ्या तऱ्हेचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. मग तो सिंधुदुर्ग असू नये, रत्नागिरी असू नये, रायगड असू नये. उद्या शुक्रवारी रत्नागिरीचं संगमेश्वरचं नमन आहे. काल रायगडची फुगडी झाली, रायगड मसळ आहे या ठिकाणी. प्रत्येक जिल्ह्याला आम्ही मान दिलेला आहे आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आम्ही या संस्कृतीचं जपन आणि जतन करत आहोत आणि त्या तरुण पिढीला ती ओढ निर्माण व्हावी, त्यासाठी हे काम करत आहोत. खरंच खूप खूप धन्यवाद. आणि असंच प्रत्येक येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील आपल्या कोकणच्या मातीची ओढ लागावी. आता तुम्ही बघा, फक्त आजची जी दिंडी आहे, मला वाटतं भाई तावडे चिंदर हे मालवण तालुक्यातील प्रसिद्ध गाव आहे मालवण तालुक्यात, आणि नामांकित मला वाटतं लघुगाडी आणि भाई तावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रख्यात आहेत. गेल्या वर्षी भाई लघुगाडींची झाली, यावर्षी भाईंची आहे. तर तुम्ही आज बघल्यानंतर लोकंसुद्धा आताच बघा ओघ लागला आहे गर्दीचा, अजून कामावर जो सुटले नाही तरी ओघ लागला आहे. हे एक ब्रँड आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे. आणि हे जपल्यानंतर मुलांना वाटतं अरे आपल्या कोकणात एवढी संस्कृती आहे, मग मुलांना आवड निर्माण होणं, मुलं जाणार, आणि हा याचा मागचा उद्देश आहे. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर जसं की मागपासून आपण बघतो आपले चिंदर गावचे सुपुत्र श्री भाई तावडे सर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रख्यातच आज दिंडी आहे. तर भाई कसं वाटतं तुमका आज कोकण महोत्सवानिमित्त डोंबिवली आणि प्रत्येक वेळी तुम्ही करता सर कार्यक्रम? तर हा कार्यक्रम इथे आम्हाला आमचे गावाचे भूषण, आमचे आत्माराम नाटेकर पत्रकार, तसेच आपले बाळा परब यांनी हा कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे. तर ही इथली सेवा, या गणपतीची सेवा म्हणा किंवा गावदेवीची सेवा करायची सुसंधी आम्हाला दिली, तर त्याबद्दल आम्ही या सर्वांचे आभारी आहोत. गावदेवी इथे आम्हाला रंगदेवता म्हणून उभी राहावी आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत. आणि हा कार्यक्रम आपला समजून तुम्ही यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आमचा कार्यक्रम व्यवस्थित बघावात आणि ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. आमच्या मंडळाला, या सर्व लेकरांना शुभेच्छा द्याव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करतो. धन्यवाद. 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 मंडळी आता दिंडीला सुरुवात होणार आहे. प्रेक्षक भरपूर येतात. पंढरीनाथ महाराज की जय, गावदेवी माते की जय, क्रियाकारी ब्राह्मणदेव महाराज की जय.
तर मंडळी अशा प्रकारे दिंडीला सुरुवात झालेली आहे आणि पुढे देखील आता कार्यक्रम होणार आहे दिंडीचा कथेवर आधारित सुंदर असे. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करू मात्र विसरा नको. आणि हो, आता पुढच्या व्हिडिओत पाहूया वाईट जरा कोकणी महोत्सवात काय खाऊ केलं. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.